अरे हो यार, कॉंग्रॅच्युलेशन्स यार. सेम आणि गळ्यातलाही सेम आणि हे टेलिपॅथी. इथे एक लुक. शूज कोणी घालतं का? शूज कोणी घालतं का शब्दात? चला सारंग, तू काहीतरी बोलत होतास. तर आमच्या गोव्यात रॉमोट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे गावाच्या सीमेवर राखणदाराचं मंदिर असतं आणि गावात जी ग्रामदेवी असते, ग्रामदेवत असतं, तर त्या सीमेवरून ग्रामदेवतापर्यंत एक सगळा ग्रुप, गाव अख्खं ढोल ताशे वगैरे सगळं घेऊन रंग खेळत ही परेड निघते. आणि त्याची मजा आहे ती वेगळीच आहे, ती मी सांगू नाही शकत शब्दांमध्ये. आणि ते मला वाटतं 5-6 वर्ष झाली मी मिस करतो, कारण मी जाऊ नाही शकत त्या रमताला. सो आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी तर जावं, नाही तर बघावं. शिमगा कोकणातला फारच कमी आहे. वा वा, तू गोव्याचा आहेस, बरोबर आहे की नाही? आणि तूच आता सांगितलेस की सगळ्यांनी आम्ही जायला पाहिजे, तर तूच आम्हाला एकदा घेऊन जा अशी या निमित्तानं मी तुला विनंती करतो. सगळेजण काय हसले, छान. आता या पुढची टीमच मी संपूर्ण बोलवतो, कारण आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. म्हणून शुभ श्रावणी या मालिकेतील सगळ्या कलाकारांना मी विनंती करतो की आपण इथे यायचं आहे. वा वा, पहिलीच गोड मुलगी आलेली आहे, स्वीटी. नाही नाही, थांबा तुम्ही पण. मागे या या मागे मागे. यानंतर आपल्या सगळ्यांनाच जी मालिका अतिशय आवडते, अर्थातच झी मराठीवरच्या सगळ्याच मालिका आपल्याला खूप आवडतात, पण त्यात एक मालिका जी आहे, काही मालिका आता सध्या स्लॉट टॉपर्स वगैरे असं आपण बघत असतो झी मराठीच्या पेजवरती वगैरे, तशी एक सध्या स्लॉट टॉपर मालिका आहे, ती म्हणजे वीड दोघातली ही तुटेना. या मालिकेतील कलाकारांना देखील मी विनंती करतो की आपण देखील इकडे यायचं आहे. बराच काळ आपल्याला 1 तास आपलं मनोरंजन करणारी मालिका म्हणून आपण ज्यांना ओळखतो, ती म्हणजे लक्ष्मी निवास. या मालिकेतील कलाकारांना सुद्धा मी विनंती करणार आहे की आपण यायचं आहे. या या या, आले आले. संतोष, ये लवकर. संतोष, खरं सांग. या गोष्टीचं मी जास्त पैसे घेतो वाचवण्यासाठी. आले आले, वा घेऊन आलेली आहे संतोष. यानंतर तारिणी. तारिणी या मालिकेतील कलाकारांना सुद्धा मी विनंती करणार आहे की आपण इकडे यायचं आहे. तारिणी केबलवरनं वगैरे येते का? मला वाटलं तारिणी इकडे सुद्धा केबलवरनं वगैरे येते. तोवर मी विनंती करतो की त्या मालिकेचे दिग्दर्शक, ज्यांना नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला होता, त्या सिनेमात मी सुद्धा काम केलं होतं, भीमराव मुडे. आणि भीम आमच्याच विभागातला आहे, त्याच्यामुळे अजून एकदा तुझं मनापासून स्वागत. नाही नाही, तू पण आहे ना यार संतोष भाई, तू तर इथे आहेस. आली तारिणी आली. वा. यानंतर तुला जपणार आहे या मालिकेतील कलाकारांना मी विनंती करणार आहे की आपण देखील यायचं आहे. आज अंबिका आपल्याला प्रत्यक्षात दिसणार आहे, त्यामुळे कमळी. कमळी या मालिकेतील कलाकार सुद्धा आलेले आहेत का इकडे? नाही, कमळी मालिकेतील कलाकार येत आहेत, ते त्यांचा उशिरा असल्यामुळे टाइम स्लॉट ते नंतर येणार आहे.
तर आता आपण सगळेजण जमलेलो आहोत. होळी आपण प्रत्येकाने कधी ना कधी साजरी केलेलीच असेल. तुम्ही नेहमी शूटिंगच्या निमित्तानं आता हल्ली जरा मिळत नाही. आताच आम्हाला सारंगने त्याचा अनुभव सांगितला. आता एक छोटासा खेळ आहे सगळ्यांसाठी. प्रत्येक मालिकेत मी येणार आहे, त्या कलाकारांच्या जवळ मी येणार आहे आणि काय करायचं आहे, आपण ना होळी असते त्यावेळेला आपण काय करतो, जो आपल्याला आवडत नाही किंवा जो आपल्याला त्रास देतो किंवा कोणाची आपल्याला खेचायची असेल, बरोबर आहे, तर अशा वेळेला त्याच्या नावाने इथून खालना आपण बोंब मारतो, बरोबर आहे की नाही. तर आपण म्हणताना आमच्या इथे असं म्हणतात की आरकुट्या कारकुट्या वरून बघणाऱ्याच्या बैलाला ढोल, असं आम्ही म्हणतो. पण आता इथे तुम्हाला ज्या पात्राचा राग येतो, जो तुम्हाला त्रास देतो असं वाटतं, त्याच्या नावाने आपण इथे म्हणायचं आरकुट्या कारकुट्या. समजा कोणी असेल, समजा स्वीटीच्या बैलाला ढोल असं जर म्हटलं तरी सुद्धा चालू शकतो. मी सांगतोय का असं. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया, कोणापासून करूया बरं, आपण लक्ष्मी निवासपासूनच सुरुवात करूया, बरोबर आहे की नाही. बरेच जण आहेत त्यांचे. तर आपण लक्ष्मी निवास मध्ये संतोष कसं आहे, लक्ष्मी निवासमध्ये संतोष इतका चांगला आहे की लक्ष्मी निवासचे सगळे आर्टिस्ट मिळून म्हणतील संतोषच्या बैलाला ढोल म्हणून. विचारा तुम्ही हरीश तू सांग. काय म्हणणार. बरं दुसरं कोणी असेल तर त्याच्याबद्दल म्हटलंस तरी पण ही गमतीचा खेळ आहे हा, का काळजी करू नकोस. तुला काय लगेच उद्यापासून तुझे दिवस नाही कमी होणार आहे. असं असेल तर मी बोलतच नाही. पण मी म्हणेन की माझ्या सासऱ्याच्या बैलाचा पहिल्याचा खूप कारण माझ्या सासऱ्याला वेळोवेळी पैसे देत नाही. अच्छा, ती माझी खंत आहे. वा, बाबांना म्हणतोय बघत नाहीत ते म्हणूनच जरा हे चाललंय. वा. वा, आता आपण अरे तुम्ही पण आहातच की व्यंकी, आज तू बोलू शकतोस मित्रा. आरकुट्या कारकुट्या संत्याच्या बैलाला ढोल. संतोषचा का तो त्रास देतो मला. त्रास नाही केलास ते सांग. बापरे, ही यांची घरची भांडणं सुरू झाली एकदम अचानक. मला फीलच आलं एकदम, तासाभराचा एपिसोड चालेल हा. वा, आपण पुढे जाऊया. आता शुभ श्रावणी ही नवीनच मालिका सुरू कोण अरे हो स्वभाव शांत असल्यामुळे पटकन लक्षात कळत नाही ना. पण हरकत नाही, आता त्याच्या नावाने ढोल वाजवणं ते बरं दिसणार नाही 4 चौघात. पण चांगलं आहे सगळं. मागे किती ओरडत आहे. बंजो वाजवा. वा, ते येतीलच. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. आता शुभ श्रावणी या मालिकेतील कलाकारांना मी विचारणार आहे की तुम्ही काय सांगणार आहात. कुणापासून सुरुवात करूया. चला सगळे एकत्र बोलता. बरं ठीक आहे. अरे तुम्ही 4 घ्या. येण्याआधी त्यांनी ठरवलेलं माझं नाव घ्यायचं. मी माझं मत मांडत होतो, त्यांनी एकटं मागणं माझं. मला विचारलं नंतर त्यांचं शुभूचा, कारण तो हप्ता वेळेत देत नाही. हुंड्याचा तो नेहमी हप्तावर वेळेवर देत नाही का. बरं बरं ठीक आहे, हरकत नाही. पुढे तुम्ही सांगा. आता तुम्ही 3 जणी एकत्र जात का, 4 जणी या आणि एकत्र छान जोरात बोला आरकुट्या कारकुट्या. पण त्यांच्या का बरं, आताही म्हटल्यानंतर संकासूर नाही आला असं होणार नाही. त्याच्यामुळे संकासुराची एंट्री झालेली आहे. संकासूर आपल्याकडे बघतोय. संकासुराचा सूर बिघडल्यासारखा वाटतोय. मलाच बोलवलंय, मला याला बोलवलंय. नाही मला सगळ्या माझं काहीच नाही, मी काम नाही करत त्यांच्या बरोबर. नाही अरे नको इकडे नको, इथे इंजेक्शन घेतलंय. फटकवलं मला. हे जास्त त्रास देतात सगळ्यांना. ही कधीतरी दिसते, आपल्याला दिसत नाही अशी. संकासूर आज खास इथे या निमित्त शंका आली आपल्यावरती. वा, चला पुढे. आता आपण विचारूया वीर दोघातली ही तुटे ना या मालिकेतून काय सांगाल. कोणाच्या बैलाला ढोल असं तुम्ही म्हणाल. तुम्ही दोघं इतके गोड आहात आणि सगळ्यांबरोबरच तुमचं छान आहे यार. मग कोणाबद्दल तुम्ही बोला. हा, याचं मला माहिती आहे कोणाबद्दल बोलणार. काय वाटतं
इथे मला वाटतं सगळ्या सुनांना वाटत असेल आणि त्यांच्या वतीनं मी बोलू शकते की माझ्या सासूबाईंच्या बैलाचा ढोल. वा हे चुकीचं आहे. नाही ना सासूचं नाही. तुला काय वाटतंय? मला बेसिकली वाईट वाटतं की आता असं बोलले जावं, पण माझ्याही नजरेत एक आहे व्यक्ती ज्याच्या बैलाचा ढोल मला करायचा आहे, तो म्हणजे अधिराच्या भावाच्या बैलाचा ढोल. वा 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 वा. अधिरा काय भावाच्या बैलाचा ढोल म्हणाला यार. ठीक आहे ना, कॉपी केलं. माझी दुपारी येतो तर बोलायलाच पाहिजे ना. बरोबर आहे बरोबर आहे. बरं आता आपण सावळ्याची कडू सावली यांना विचारू. सावली तू सांग बरं, काय सांगशील कोणाच्या बैलाला ढोल? त्या गारगोट्या भैरवीमाईंच्या बैलाला ढोल. का ग एवढं का तू एकदम अगदी दात ओठ खाऊन बोललीस एकदम. हो, कारण त्यांनी माझा आधी आवाज घेतला म्हणजे विकत घेतला आणि आत्ता पण त्या मला सतवत आहेत. भेंदळे घरात येऊन पण सतवत आहेत म्हणून. आणि आता त्यांचं एकदम लुक चेंज झालंय यार. त्याच्याबद्दल काय सांगशील आम्हाला? तू काय मेकअपचं सामान त्यांचं पळवलंच काय? जेव्हापासून माझा आवाज जगासमोर आला आहे आणि सगळं सत्य कळलं आहे, त्यामुळे तिची फजिती झाली आहे आणि तिने असा शृंगार असा त्याग केला आहे, अशी ती फेज आहे, त्यामुळे तिचा लुक चेंज झाला आहे. बरं बरं. आता एखादं गाणं बिणं गाऊन दाखवतेस तू आम्हाला? नाही नाही आम्ही आपण सारंगला विचारलं. सारंग सावलीचं जे वाईट बघतात जे लोक त्या सगळं फर्स्ट क्लास. आता तुला जपणार आहे या मालिकेत आपण विचारूया की तुम्ही कोणाच्या बैलाला ढोल म्हणणार आहात? एकच व्यक्ती. काय तुमची युनिटी आहे यार. बोला. डबल टिबल ढोल नानाची टाळ. असं सुद्धा आहे पुढे. वा. आता आपण तारिणीकडे घेऊया आणि तारिणीला विचारूया. तारिणी तू सांग बरं. हा तुझ्या समोर आल्यानंतर माईचाही आवाज बंद होतोय. मी काय गारगुट्या गुलाबच्या बैलाला ढोल. वा. खरं तर आम्ही दोघींनी वेगळं ठरवलं होतं. हो का? म्हणजे ते पण हा येऊ जो देत मुलगा आहे, काही हा आम्हाला दोघी बहिणींना त्रास द्यायचा, त्यामुळे मग गारगुट्या केदारच्या बैलाला ढोल. पण नको, चांगला बिचारा माझा मित्र आहे. त्याच्यावर सोडलं सुद्धा. वा. बरं दिग्दर्शक सुद्धा इकडे. Yes. सर तुम्ही आम्हाला सांगा दिग्दर्शकाला आपण विचारूया कोणत्या कोणाचं नाव आहे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कलाकार तर एकमेकांच्या आर्टिस्टचं नाव घेतात, कॅरेक्टरचं नाव घेतात, पण आता आपण बघूया की तू कोणाचं नाव घेणार आहे. दिग्दर्शकाला विचारूया आपण. तारिणीमध्ये सगळे कलावंत चांगले आहेत, छान आहेत, आता त्यामुळे ते सगळे छान आहेत. पण एक दिग्दर्शक म्हणून सर्व दिग्दर्शकांच्या वतीने मी सांगू इच्छितो की जे कलाकार सेटवरती वेळेवर येत नाही, खूप वेळ मेकअप करतात, खूप वेळ आरसे बघतात, खूप वेळ पाठांतर करत बसतात आणि दिग्दर्शकांनी सांगितलेलं ऐकत नाही. अशा सर्व अरे म्हणजे लिस्ट झाली रे. बोला बोला सर, बिंदास बोला. जे सिरियलचे दिग्दर्शक कलाकारांना असं सांगतात, मनातलं बाहेर येतं एकेकाच्या. वा. अजून तुम्हाला नाही ना झालं. वा. चला आता आपण काय करूया. आता होळी रंगपंचमी या दरम्यान आपल्याकडे आणखीन एक महत्वाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त एन्जॉय करतो आणि ते म्हणजे आयना का बायना. बरोबर आहे की नाही? प्रेक्षकांचं प्रेम तर तुम्ही घेतच आहात आणि ते घेतल्याशिवाय तुम्ही जातच नाही आहात. परंतु आता मला असं वाटतं की इथे आपण हा आयना का बायना सुद्धा साजरा करूया. याकरता मी बाळगोपाळ मंडळ यांना मी विनंती करणार आहे की आपण आपले काही लोक इथे यायचे आहेत आणि आपण सगळेजण एकत्र आयना का बायना इथे करणार आहोत.
जरा आमच्या कलाकारांच्या मागे उभे राहा, म्हणजे आम्ही सगळेजण सुद्धा गाऊ आणि आपण हे सगळे अशा प्रकारे आपण प्रेक्षकांचं प्रेम मागितलेलं आहे आणि असंच प्रेम प्रेक्षकांनी झी मराठीवरती सातत्याने करत राहावं ही विनंती आहे.